भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले। पण त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत पडळकरांचं विधान चुकीचं आहे असं सांगत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। बघा, अजित पवारांना मुळात आम्ही मानत नाही। हा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे। जो आपल्या आईचा होऊ शकला नाही, जो आपल्या भावाचा होऊ शकला नाही, जो समाजाचा होऊ शकला नाही, तो जनतेचा काय होणार? गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरींमध्ये रंगलेलं हे वाकयुद्ध। खरं तर अजित पवारांनी काका शरद पवारांची साथ सोडून भाजपचा हात धरला, पण यानंतरही भाजपमधील काही नेत्यांचा अजित पवारांबद्दल द्वेष मात्र संपलेला दिसत नाही। त्याची प्रचिती पुन्हा एकदा गोपीचंद पडळकरांनी करून दिली। पडळकरांनी अजित पवारांचं उपमुख्यमंत्रीपद मान्यच नसल्याचं सांगत पुन्हा एकदा पवारांवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली। अजित पवारांना मुळात आम्ही मानत नाही। हा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे। आम्ही अशा लोकांना मानत नाही आणि त्यामुळं मी त्यांना पत्र द्यायचा काही विषयच नाही, कारण ते नेहमी आमच्या विरोधातले आहेत। ते कुठं जरी आले, आमच्या बरोबर आले तर त्यांची काही भूमिका बदलल अशी परिस्थिती नाही। त्यामुळे आम्ही त्यांना पत्र देण्याची मला काही गरज वाटत नाही। अजित पवार सत्तेत सहभागी होऊन 2.5 महिने उलटल्यानंतर पडळकरांनी पुन्हा एकदा विखारी टीका केल्यानं अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झालाय। मंगळवारी राज्यातल्या विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली। यावेळी कार्यकर्त्यांनी पडळकरांचा निषेध केला। एफआयआर आहे, आटपाडी पोलीस स्टेशनला तसा तो एफआयआर आहे आणि मी गुगलवर जरी टाकलं मंगळसूत्र चोर तर तुम्हाला याचंच थोबाड दिसणार आहे। त्याच्यामुळे हे लहान लेकराला काही सांगण्याची गरज नाही। अरे, जो आपल्या आईचा होऊ शकला नाही, जो आपल्या भावाचा होऊ शकला नाही, जो समाजाचा होऊ शकला नाही, आजवर ज्यांनी समाजाचा फायदा घेऊन वेगवेगळी पदं भोगली, तो जनतेचा काय होणार? दरम्यान सत्ताधारी पक्षांमध्ये झुंपल्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। त्यामुळे स्वतः देवेंद्र फडणवीसांनी यात मध्यस्थी करत पडळकरांचं विधान चुकीचं असल्याचं सांगत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे। अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करणं हे चुकीचं आहे। तीनही पक्षातल्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी तिन्ही पक्षातल्या नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे आणि अशा प्रकारच्या भाषेचा बिलकुल उपयोग करू नये असं माझं स्पष्ट मत आहे। एकंदरीतच गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंबियांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे। खरं तर अजित पवार असो किंवा सुप्रिया सुळे, सगळेच कुटुंबीय पडळकरांविषयी बोलणं टाळतात, पण पडळकर मात्र कुठल्याही विषयात पवारांना ओढल्याशिवाय राहत नाही। आता अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर तरी पडळकर शांत होतील असं वाटत होतं, पण आता पुन्हा पडळकरांनी पवारांवर आगपाखड केली आहे। त्यामुळे यावर अजित पवार काय म्हणतात आणि देवेंद्र फडणवीस पडळकरांना कशी समज देतात, याकडे महायुतीसह सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेनेचा खासदार असलेल्या